पवित्र नावात तुम्हा प्रत्येकाला मनपूर्वक सलाम. प्रणमाक्ष काही दिवस आम्ही देवाच्या वचनातून पाहत आहे, शिकत आहे आणि आम्ही ऐकत आहे. प्रण देवाचं वचन खूप अद्भुत आहे. आम्ही काही दिवस हे पाहत आहे की आमच्या आध्यात्मिक जीवनाची तयारी कशी असावी, जो आमचा वर आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याला आम्ही सामोरे कसं जावं, त्याच्यासाठी आम्ही कशा प्रकारच्या आमच्या आध्यात्मिक जीवनात आम्ही परिश्रम करावे, आमचं प्रार्थनामय जीवन कसं असावं, त्याला संतोष देणारं, त्याला आनंद देणारं आमचं जीवन कसं असावं, त्याच्यामध्ये आम्ही पवित्रतेत कसं चालावं, अनेक गोष्टी आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या तयारीच्या बाबतीत आम्ही मागचे काही दिवस परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहे. देवाच्या लोकांना मला सांगू दे की देवाचंच वचन आमच्या जीवनाची बांधणी करते. प्रभू येशू ख्रिस्त शिष्याना असं म्हणाला की मी जातो आणि पिता तुम्हासाठी कैवारी म्हणजे तो पवित्र आत्मा पाठवेल. पण आम्हाला हेच पाहायला मिळतं की पवित्र आत्मा जो आहे तो नेहमी आमची मदत करतो, विश्वासणाऱ्यांची तो मदत करतो. आणि पवित्र आत्मा देवाचं वचन जसंच्या तसं तो घेतो आणि ते विश्वासणाऱ्याच्या हृदयामध्ये पेरतो, यासाठी की विश्वासणाऱ्याची बांधणी व्हावी, की जेणेकरून आम्ही आमच्या जीवनात आम्ही नेहमी आमची आध्यात्मिक तयारी करत असताना आमची जी आध्यात्मिक स्थिती आहे आम्ही ती चांगली ठेवावी. कारण असं मी थोडंसं परमेश्वराच्या वचनाकडे पुढे जाणार. मला सांगू दे की आम्ही आमच्या वरासाठी वाट पाहत आहे आणि आम्हाला माहिती आहे की आमचा जो वर आहे प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो एक दिवस येणार आणि आम्हाला घेऊन जाणार. आणि म्हणून या पृथ्वी तलावर आम्ही आमची तयारी करत आहे. कारण मला चांगली तयारी करायची असेल तर मला भग्न होणं फार गरजेचं आहे. माझ्या तयारीसाठी मला तुटलं जाणं, मला मोडलं जाणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत मी मोडला जाणार नाही, जोपर्यंत मी तुटला जाणार नाही, जोपर्यंत मी भग्न होणार नाही, तोपर्यंत मला माझ्या आध्यात्मिक जीवनाची चांगली तयारी मला करता येणार नाही. आणि म्हणून चांगल्या तयारीसाठी मला काय करायला पाहिजे तर मला भग्न होणं फार गरजेचं आहे. आज पवित्र शास्त्रातल्या यशाच्या ग्रंथातल्या 66वा अध्याय आणि दुसऱ्या वचनातल्या दुसऱ्या भागाकडे आज आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहे. आणि देवाचं वचन हे आज आम्ही शिकूया आणि ते आमच्या जीवनात लागू करूया, की जेणेकरून माझी आध्यात्मिक तयारी चांगली होईल आणि आम्ही आणखी एक पायरी आध्यात्मिक जीवनाच्या तयारीत आम्ही पुढे जाईल. देवाच्या लोकांनी या ठिकाणी पवित्र शास्त्रातून वचन असं सांगतं, यशाचा ग्रंथ 66वा अध्याय वचन 2 त्यातला दुसरा भाग. पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचन ऐकून कंपायमान होतो त्याचकडे मी पाहतो. परमेश्वर असं म्हणतो की जो भग्न हृदयी आहे आणि तो असं म्हणतो जो दीन आहे, जो गरीब आहे, जो भग्न हृदय आहे, जो माझी वचन ऐकून कंपायमान होतो त्याचकडे मी पाहतो. प्रियानो, पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं जो व्यक्ती भग्न हृदयाचा आहे, जो दीन झालेला आहे, आणि या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की देव त्या व्यक्तीचा आदर करत आहे, सन्मान करत आहे. परंतु म्हणतो की माझी वचन ऐकून जो कंपायमान होतो. या दिवसांमध्ये आम्ही देवाची वचन ऐकून आम्ही कंपायमान होणं, देवाची वचन ऐकून ते भय बाळगून आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करणं, देवाचं वचन ऐकून आम्ही पवित्रतेमध्ये चालणं, देवाचं वचन ऐकून आम्ही नातेसंबंधामध्ये पुढे चालणं, हे फार गरजेचं आहे. आणि या दिवसांमध्ये मी देवाचं वचन ऐकून मी माझ्या स्वभावाला बदलत आहे का? देवाचं वचन ऐकून देवाच्या लोकांना मी माझ्या प्रार्थनामय जीवनामध्ये पुढे जात आहे का? देवाचं वचन ऐकून मी माझी बांधणी करत आहे का? हे फार महत्वाचं आहे. का देवाचं वचन ऐकून आम्ही आहे तसंच आहे. पण देवाची इच्छा आहे की आम्ही कंपायमान व्हावं. आणि म्हणून पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे. पण तो म्हणतो की जो दीन व भग्न हृदयी व्यक्ती आहे आणि जो माझी वचने ऐकून कंपायमान होतो, देव म्हणतो मी त्याचकडे पाहतो. आणि परमेश्वर आमच्याकडे पाहतो, परमेश्वर आमच्या परिस्थितीकडे पाहतो, परमेश्वर आमच्या वाटचालीकडे पाहतो की जो व्यक्ती दीन आणि भग्न हृदयी आहे. तर मला सांगू दे, उलट पक्षी या वचनाच्या व्यतिरिक्त मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करतो. देव म्हणतो जो दीन आणि भग्न हृदय आहे त्याच्याकडे मी पाहतो. परंतु उलट पक्षी या ठिकाणी मनुष्य या दिवसांमध्ये भग्न व्हायला तयार नाही, तो तुटायला मोडायला तयार नाही. उलट पक्षी आम्ही या ठिकाणी पाहतो तो वाकायला तयार नाही, तो मोडायला तयार नाही. तो स्वतः एक महत्वाकांक्षी असल्यासारखं जीवन जगतो. या दिवसांमध्ये आम्ही पाहतो देवाच्या लोकांना की तो स्वयंकेंद्रित असल्यासारखं जीवन जगतो. तो आपलाच हे का पुढे चालवण्यासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पाहतो की तो भग्न हृदय होण्यासाठी तयार नाही. प्रियानो, देवाचं वचन या ठिकाणी तुम्हाला मला हे शिकवतं की आम्ही दीन आणि भग्न होणं फार गरजेचं. ज्या जगात आज मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करत आहे, प्रियानो, ते जग त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे शिकवत आहे, हे सांगत आहे
की तुम्ही तुमच्यासाठी लढा. हे जग त्याला हे सांगत आहे की तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही स्वतः घडवा. हे जग मनुष्याला हे शिकवत आहे की मान सन्मान पद पात्रता हे सगळं फार महत्वाचं आहे जीवन जगत असताना, आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही झटा लढा. देवाच्या लोकांना मी पाहतो आणि जग वेगळ्या प्रकारची शिकवण देत आहे. आणि असं मी पाहतो की मनुष्य त्या दिशेनं, त्या जगाच्या शिक्षणाच्या दिशेनं वाहत चाललेला मला दिसतो. पण प्रियानो, पवित्र शास्त्राचं शिक्षण वेगळं आहे, देवाचं शिक्षण वेगळं आहे. देवाचं प्रियानो शिक्षण जे आहे ते आम्हाला नेहमी देवाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतं. पवित्र शास्त्रातलं जे शिकवण आहे, देवाचं जे वचन आहे, ते नेहमी मला वधस्तंभाकडे जाण्यासाठी कृपा पुरवतं. प्रियानो, पवित्र शास्त्रातलं जे शिकवण आहे मला सार्वकालिक जीवनाकडे नेण्याचा प्रयत्न करतं. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो प्रियानो की जगातली शिकवण एकीकडे आहे, परंतु परमेश्वराच्या शास्त्रातली शिकवण एकीकडे आहे. आणि म्हणतो तो जो दीन आणि भग्न हृदयी आहे आणि जो माझी वचन ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो. देवाची इच्छा आहे की आम्ही तुटलंच हवं, आम्ही भग्न व्हावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो जो भग्न झालेला आहे त्याच्यावर तो आपलं जीवन ओततो. देवाची इच्छा हीच आहे की जो भग्न झालेला आहे त्याच्यावर माझं जीवन मी ओतावं, माझं सामर्थ्य मी ओतावं, माझा अभिषेक मी ओतावा आणि माझं जीवन त्याच्यामध्ये दिसून यावं आणि ते त्यांना जगासमोर प्रेझेंट करावं. प्रियानो, मी यासाठी प्रभूमध्ये वाटचाल करत आहे की प्रभूचं जे जीवन माझ्यामध्ये त्यानं ओतलेलं आहे ते मी जगाला दाखवावं. ते माझ्या प्रार्थना जीवनातून, कृतीतून मी जगाला दाखवावं. प्रियानो, भग्न होणं या शब्दाचाच अर्थ आहे स्वतः व स्वतःची जी वृत्ती आहे, स्वतःचा जो स्वभाव आहे तो वधस्तंभावर खेळणं. आणि जेव्हा मी माझा स्वभाव वधस्तंभाशी खेळतो तेव्हा मी भग्न होतो. मला तो तुटलेला, मी मोडलेला आहे त्याचा अनुभव मला येतो. तेव्हा श्लोकानं पवित्र शास्त्र असं मला हे सांगतं. 2 करिंथ या 6व्या अध्याय आणि 5व्या वचनात असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा पौल करिंथीच्या मंडळीला पत्र लिहित होता तेव्हा तो असं म्हणतो की त्या मंडळीनं, करिंथीच्या मंडळीनं प्रथम त्यांनी स्वतःला दिलं, प्रभूसाठी स्वतःला दिलं. प्रियानो, त्यांचं समर्पण तो त्या ठिकाणी सांगत. त्या मंडळीनं स्वतःचं जीवन परमेश्वराला सुपूर्द केलं. तो म्हणतो की त्यांनी स्वतःला प्रभूसाठी दिलं. आणि या दिवसांमध्ये आम्हा विश्वासणाऱ्यांना प्रियानो तेच करायचं आहे. म्हणून भग्न होणं म्हणजे स्वतःच्या वृत्तीला, स्वभावाला त्या वधस्तंभाशी खेळणं. भग्न होणं या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवाच्या इच्छेला नम्रपणे मान देत. माझ्या दैनंदिन विश्वासी जीवनामध्ये मी देवाला मान सन्मान देत माझी वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जसं जसं आम्ही देवाच्या सानिध्यात येतो आणि अधिक देवाच्या लोकांनो आम्ही भग्न होण्याचा प्रयत्न करतो, आम्ही भग्न होतो, आम्ही तुटले जातो, तसं मी अधिक वधस्तंभाच्या जवळ येतो. प्रियानो, 2 गोष्टी पवित्र शास्त्र जेव्हा मी अभ्यासतो तेव्हा मला कळतं, वधस्तंभ आणि सिंहासन या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी आमच्या समोर आहे. आणि जेव्हा मी सिंहासनावर आहे तेव्हा माझा ख्रिस्त त्या वधस्तंभावर खेळलेला आहे. पण जेव्हा माझा जो मी आहे तो मी जेव्हा वधस्तंभावर टाकतो तेव्हा त्या सिंहासनावर ख्रिस्त माझ्यासाठी विराजमान होतो. आणि मग मी त्या सिंहासनावर, माझ्या हृदयरूपी सिंहासनावर मी ख्रिस्ताला घेऊन माझी वाटचाल करतो. कारण मी जो माझा आहे तो मी वधस्तंभाशी खेळलेला, मी वधस्तंभावर तो टांगलेला, माझा जुना मनुष्य मी वधस्तंभावर टांगलेला. प्रियानो, मी माझा जुना आदाम, प्रियानो मला प्रभूची ओळख झाल्यावर मी त्या वधस्तंभावर टांगलेला, माझा जुना स्वभाव, माझे सवयी मी त्या वधस्तंभावर टांगलेले आणि मी तुटलेला आहे. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आज तुम्हाला हे सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये प्रभू जे कार्य करतो, प्रथम विश्वासणाऱ्याच्या जीवनात तो कार्य करतो आणि मग आम्ही त्याला तारण्याचा अनुभव बनतो. जेव्हा आम्हाला प्रभूची ओळख होते, जेव्हा आम्हाला प्रभू ख्रिस्त कळतो, त्याचं तारण आम्हाला कळतं, त्याचा वधस्तंभ आम्हाला कळतो, प्रियानो त्यानं सांडलेलं रक्त त्याचं महत्व आम्हाला कळतं. आणि मग मी लीन होतो, नम्र होतो आणि मी म्हणतो की प्रभू माझा तारणार आहे, तो माझा वैयक्तिक उद्धारक आहे. आणि मी माझ्या मुखानं कबूल करतो येशू माझ्यासाठी प्रभू आहे. आणि मग मी माझ्या अंतकरणात त्याला घेतो आणि मग माझ्या विश्वासी जीवनाची मी पावलं टाकायला सुरुवात करतो, मी माझा मार्ग बदलतो. कारण ही जी तारणाची प्रक्रिया ही पहिल्यांदा प्रभूच्या जीवनामध्ये जेव्हा कार्य करतो, ही केवळ सुरुवात आहे. कधी कधी लोक तेवढ्यावरतीच राहतात. कधी कधी वाटतं ठीक आहे आता मला प्रभूची ओळख झाली तर बस झालं आणि तेवढ्या गोष्टी मला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जायला समर्थ आहे. परंतु प्रियानो, देवाचा दास म्हणून सांगू दे की नाही, ही केवळ सुरुवात आहे. तारण विश्वासणाऱ्याच्या जीवनात सुरुवात आहे. प्रभूची ओळख ही आमच्यासाठी सुरुवात आहे. परंतु जो वधस्तंभ आहे, जो क्रूस आहे,
प्रियानो, क्रूसाच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये पुढे जाऊन अधिक कार्य होतं. वधस्तंभाचं कार्य माझ्या जीवनामध्ये प्रियानो वधस्तंभ करतो आणि क्रूसाच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये काम होतं. आणि वधस्तंभ माझ्या जीवनात येतो. तो माझ्या जीवनातला कठीणपणा, माझ्या जीवनातला कठोरपणा, माझ्या जीवनातलं ते कठीणता आणि जे प्रभूला नको आहे ते सगळं वधस्तंभ माझ्या जीवनातून तो काढून टाकतो आणि मला तो भग्न करतो, मला तो तुटलेला बनवतो, मला तो मोडलेला बनवतो. आणि मग आम्ही आमच्या नातेसंबंधात मजबूत होतो आणि मी म्हणतो की मी आता माझ्या ठाई जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. एक नवी उत्पत्ती म्हणून आम्ही पुढे येतो. जेव्हा एखादा मनुष्य तुटलेला आहे तो प्रियानो पवित्र आत्म्याच्या सानिध्यात जातो. जेव्हा एखादा व्यक्ती तुटलेला आहे त्याचं चिन्ह मला हे समजतं की तो नेहमी पवित्र आत्म्याचा आवाज ऐकून चालतो, तो देवाच्या सानिध्यात चालतो. देवाच्या लोकांना मला सांगू दे, पवित्र शास्त्र या ठिकाणी तुम्हाला मला सांगतं, जो दीन आणि भग्न हृदय आहे आणि जो माझी वचने ऐकून कंपायमान होतो, परमेश्वर तो मी त्याचकडे पाहतो. आज देव भग्न हृदय लोकांच्या शोधात आहे निश्चित. आणि म्हणून जोपर्यंत मी भग्न होत नाही, मला आध्यात्मिक जीवनात मला चांगली तयारी करता येत नाही. यशाचा ग्रंथाचा 57वा अध्याय आणि त्यातल्या 15व्या वचनात असं म्हटलेलं आहे की देव भग्न हृदयी आत्म्याचं संजीवन करतो आणि जे तुटलेले, जे मोडलेले त्यांना तो उत्तेजन देतो. प्रियानो, माझ्या आत्म्याचं संजीवन व्हायला पाहिजे. जर मला देवाची कृपा आणि देवाची मर्जी संपादन करायची आहे, देवाची कृपा आणि देवाची मर्जी मला प्राप्त करायची आहे, तर मला सांगू दे एकमेव मार्ग आहे की मला तुटलं जाणं गरजेचं आहे. देवाची मर्जी आणि कृपा मला मिळवायची असेल तर प्रियानो एकच मार्ग आहे आणि तो एकमेव आहे आणि तो मार्ग आहे की मला भग्न होणं फार गरजेचं आहे. स्तोत्र 34 आणि त्यातल्या 18व्या वचनामध्ये बायबल तुम्हाला मला हे शिकवतं आणि तिथं असं म्हटलेलं आहे, परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो आणि तो अनुतप्त मनाच्या लोकांचा उद्धार करीतो. प्रियानो, पवित्र शास्त्र सांगतं की जे भग्न हृदय आहेत परमेश्वर त्यांच्या जवळ आहे, परमेश्वर त्यांच्या सानिध्यात आहे. पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की प्रियानो, मी माझ्या जीवनाची वाटचाल करताना एकतर मी जवळ असेल नाहीतर मी परमेश्वरापासून दूर असेल. पण आम्ही देवाचं वचन शिकत आहे की आम्ही नेहमी परमेश्वराच्या जवळ असणं आणि त्याच्यासाठीच प्रभूने मला आणि तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तिथंच म्हटलेलं की जे भग्न हृदय आहे त्या लोकांच्या सानिध्य परमेश्वर असतो. आणि देवाच्या लोकांना मला या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की देव आम्हाला जवळ ठेवतो, परमेश्वर आमच्या निकट आहे. आणि जर आम्हाला देवाला आमच्या जवळ ठेवायचं असेल, परमेश्वराला आम्हाला निकट ठेवायचं असेल तर आम्हाला भग्न हृदयी झालं पाहिजे, आम्हाला भग्न हृदयी असायला पाहिजे. त्याच्याशिवाय परमेश्वर आमच्या जवळ येणार नाही. जोपर्यंत आम्ही आमचं हृदय कठीण करेल, जोपर्यंत आम्ही दुराग्रही असेल, जोपर्यंत आम्ही न वाकणारे बनू, जोपर्यंत आम्ही लीन बनणार नाही, दीन बनणार नाही, तोपर्यंत परमेश्वर आमच्या जवळ येणार नाही. मला माझ्याजवळ परमेश्वर यायचं असेल, देवाची उपस्थिती माझ्याजवळ यायची असेल, देवाचं सानिध्य माझ्याजवळ यायचं असेल तर मला स्तोत्र 34 आणि 18 प्रमाणे मला भग्न हृदय होणं फार गरजेचं आहे. बाबा सांगतं देव त्यांच्या सानिध्य असतो. मला तुम्हाला सांगू दे, स्तोत्र 51 दावीद राजाची ती पश्चातापाची प्रार्थना आहे आणि त्यातल्या 17व्या वचनामध्ये तो पश्चाताप करत असताना, प्रार्थना करत असताना आणि लीन होऊन परमेश्वराच्या जवळ आलेला असताना तो म्हणतो, हे परमेश्वरा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. आणि प्रियानो, त्याला जाणीव झाली, पश्चातापाच्या द्वारे त्याला जाणीव झाली. तो आपलं पाप कबूल करत असताना त्याला कळलं की देवाचा आत्मा आता मला पुन्हा एकदा उभा करत आहे आणि त्याला कळलं तो पश्चाताप करत आहे आणि तो म्हणतो, मला आता तुटल्याशिवाय पर्याय नाही, मला अनुतप्त झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून प्रियानो तो म्हणतो की भग्न आणि अनुतप्त हृदय प्रभू तू तुच्छ मानणार. प्रभूला काय योग्य आहे, दाविदाला तर त्याची जाणीव झालेली आहे. आणि म्हणून तो दयेच्या आसनाजवळ येत असताना, कृपेच्या सिंहासनाजवळ येत असताना, देवाच्या उपस्थितीमध्ये येत असताना त्याला आता खात्री झाली की भग्न हृदय प्रभू आता दूर करणार नाही, अनुतप्त हृदय प्रभू दूर करणार नाही आणि तो निश्चित कृपा करेल. आणि म्हणतो प्रभू ते हृदय तो आता तुच्छ मानणार नाही. पण मला सांगू दे, भग्न हृदयाच्या लोकांपासून परमेश्वर कधीच दूर जात नाही. हालेलुया. माझे प्रिय भावानो आणि बहिणींनो, मला तुम्हाला देवाच्या वचनातून हे सांगायचं आहे की देव नेहमी आमच्या जवळ असावा असं जर आम्हाला प्रत्येकाला वाटतं तर प्रियानो मी तुटलं पाहिजे, मी मोडलं पाहिजे. प्रियानो, देवाचं वचन या ठिकाणी तुम्हाला मला हे शिकवतं. मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्यातल्या 3 वचनापासून जेव्हा मी 9 वचनापर्यंत पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा मला पवित्र शास्त्रातून पाहायला मिळतं. बेथानी एक प्राचीन नगर आहे आणि त्या बेथानी मधली एक जी स्त्री आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मरियेचा तेलाभिंग पाहतो. प्रियानो, पवित्र शास्त्र त्या ठिकाणी असं सांगतं
की प्रभू येशू ख्रिस्तानं शिमोनाचा तो कुष्ठरोग बरा केलेला होता आणि मग त्याच्या घरामध्ये ती जेवणावळ होती, संध्याकाळची वेळ होती आणि बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य जेवणावळीसाठी शिमोनाच्या घरी गेलेले होते आणि त्या संध्याकाळी शिमोनाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त येणार ही गोष्ट त्या बेथानीतल्या त्या स्त्रीने ऐकलेली होती आणि प्रियानो तिने ती गोष्ट ऐकल्यावर तिला एकच महत्वाचं काम त्या दिवशी करायचं होतं, ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर तिला तेल ओतायचं होतं. तिच्याकडे जे मौल्यवान सुगंधी तेल होतं तिनं जे आयुष्यभर ते साठवलेलं होतं तिला ते प्रभूच्या मस्तकावर ओतायचं होतं आणि म्हणून त्या वेळेची ती वाट बघत होती आणि तिला ती कळली की शिमोनाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि म्हणून ती संधी तिनं दवडली नाही. तिला त्या संधीचं सोनं करायचं होतं, तिला ती संधी आशीर्वादामध्ये बदलायची होती आणि म्हणून पवित्र शास्त्र मार्क शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात असं सांगतं तिने येशूच्या मस्तकावर ती सुगंधी तेलाची कुपी फोडली, ओतली. बघा बायबल या ठिकाणी तुम्हाला मला हे सांगत आहे त्या स्त्रीने केवळ 2-3 थेंब त्या कुपीतले ओतले आणि मग तिनं कुपी बंद केली आणि आपल्या घरी नेली असं पवित्र शास्त्र नाही सांगत, किंवा तिनं अर्धच तेल ओतलं कुपीतलं आणि आता बस झालं एवढं पुरेस आहे त्याच्या मस्तकावर असं ते अजिबात नाही म्हणाली, किंवा तिनं काही अंश त्या कुपीतलं तेल प्रभूच्या मस्तकावर ओतलं आणि उरलेलं तिनं ती बाटली बंद केली आणि घेऊन गेली असं नाहीये, असं अजिबात नाहीये. पवित्र शास्त्र सांगतं तिनं ती कुपी येशूच्या मस्तकावर ओतली. माझ्या प्रियानं आम्हाला हेच करायचं आहे. जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो प्रभूकडून आमच्यासाठी अपेक्षा हीच आहे, तुमचा आणि माझा जो वर आहे प्रभू येशू ख्रिस्त, तुमचा आणि माझा जो तारणार आहे, तुमचा आणि माझा जो उद्धारक आहे, जो तुम्हाला मला घेऊन जाणार आहे, जिथं तो तुमच्या माझ्यासाठी जागा तयार करताय, त्याच्या अपेक्षा आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी आम्हा मंडळीसाठी हीच आहे की आमचं जे शरीर आहे ते त्या कुपीप्रमाणे आहे. आमचं शरीर हे मातीचं बनलेलं आहे आणि म्हणून देवाच्या पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे की आम्हाला प्रभूच्या समोर प्रियानो जायचं असेल तर त्या कुपीसारखं प्रियानो आम्हाला फुटलं पाहिजे, आम्हाला मोडलं पाहिजे, आम्ही तुटलं पाहिजे, आम्ही भग्न झालं पाहिजे. बायबल सांगतं तिनं ती कुपी फोडली, त्याच्या मस्तकावर ती ओतली, तिनं ती रिकामी केली. देवाच्या लोकांनो आम्हाला सुद्धा असंच करायचं आहे, आम्हाला भग्न व्हायचं आहे, आम्हाला मोडायचं आहे. त्याच्याशिवाय मी माझ्या आध्यात्मिक जीवनाची चांगली तयारी करू शकणार नाही. पण मला माहिती आहे की जिथं प्रभू आहे तिथं मला जायचं आहे, मला सतत निरंतर त्याच्याबरोबर मला आराधना करायची, त्याच्याबरोबर निरंतर मला स्तुती करायची. जे कष्ट आहेत, क्लेश आहेत, दुःख आहेत, अश्रू आहेत, त्या सगळ्यातून मला सुटका करून मला देवाच्या उपस्थितीमध्ये जायचं. आणि बायबल सांगते जिथं रडणं नाही, जिथं दाखखानं नाही, जिथं क्लेश नाही, जिथं कष्ट नाही, जिथं नेहमी फक्त प्रभूची महिमा आणि स्तुती आहे, अशा ठिकाणी मला जायचं आहे आणि तेच माझं शेवटचं ठिकाण आहे आणि त्याच्यासाठीच या पृथ्वीवरती मी माझ्या जीवनाची तयारी करत आहे. पण मला सांगू दे प्रभू आम्हाला भग्न त्या कुपीसारखं यासाठी व्हायला सांगत आहे की जेणेकरून आमच्यातील ख्रिस्त बाहेर पडावा. ज्या ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये घेतलेला आहे तो ख्रिस्त आमच्यातून बाहेर पडावा. जेव्हा आम्ही तुटलं जातो, मोडलं जातो, आमच्यातला ख्रिस्त बाहेर पडावा आणि तो ख्रिस्त आमच्या जीवनात आम्हाला पाहणाऱ्या इतरांना सुद्धा तो आशीर्वादित करा. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे त्या स्त्रीनं, त्या बेथानीतल्या त्या स्त्रीनं प्रियानो ती तेलाची कुपी येशूच्या मस्तकावर फोडली. आम्हाला अर्धवट समर्पण करायचं नाहीये. आम्ही जेवढं काही शिकलेलं आहे तेवढ्या पुरतंच आम्हाला समर्पण करायचं नाहीये. पण मला आणि तुम्हाला 100% समर्पण करायचं, संपूर्ण समर्पण करून आमच्या विश्वासी जीवनामध्ये तुम्हाला मला आपली वाटचाल करायची. देवाच्या लोकांना आज मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचं आहे. यशाच्या ग्रंथात तो असं म्हणतो की परमेश्वर दीन आणि जे भग्न हृदय आहे त्या लोकांकडे तो पाहतो. जे देवाचं वचन ऐकून कंपायमान होतात त्या लोकांकडे तो पाहतो. आणि म्हणून मला भग्नतेची निवड करायची. मी तुटलेला आहे का? मी माझ्या जीवनामध्ये मोडलेला आहे का? मी माझ्या जीवनामध्ये त्याग केलेला आहे का? मी माझ्या जीवनामध्ये माझ्या जुन्या मनुष्याला मी हरवलेला आहे का? मी माझ्या जीवनामध्ये माझा जुना आता निघून गेलेला आहे का? जुन्या सवयी निघून गेलेल्या आहेत का? वचन ऐकून मी माझ्या आत्म्याला संजीवित करत आहे का? देवाचं वचन रोज ऐकून मी आत्म्याच्या सामर्थ्यात त्या अभिषेकामध्ये मी चालत आहे का? पण मला आत्मपरीक्षण करायचं. मला तुम्हाला सांगू दे जो व्यक्ती भग्नतेची निवड करतो तो आपल्या शत्रूवर विजय मिळवतो. जेव्हा एखादा मनुष्य तुटला जातो, लीन होतो, दीन होतो, तो आपोआप शत्रूवरती प्रियानो विजय मिळवतो. कारण देवाचं वचन सांगतं की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे.
परमेश्वर माझ्या बाजूने लढणार आहे. आणि युद्ध आमचं नाही तर बायबल सांगतो युद्ध परमेश्वराचं आहे. आणि आम्हाला विजयासाठी प्रभूने पाचारण केले. भग्नतेची निवड करतो, तुटलेल्या गोष्टीची, मोडलेल्या गोष्टीची निवड करतो. तो आपल्या क्रोधावर विजय मिळवतो, तो आपल्या ईर्षेवर विजय मिळवतो, तो आपल्या निराशेवर विजय मिळवतो, तो आपल्या कटुतेवर विजय मिळवतो. जो भग्नतेची निवड करतो तो आपल्या संघर्षावर विजय मिळवतो. मला सांगू दे देवाच्या लोकांना, मला देवापासून अधिकार प्राप्त करून चालायचा आहे. मला देवापासून सामर्थ्य घेऊन मला चालायचं आहे. मला हर एक गोष्टीमध्ये विजय प्राप्त करायचा. माझ्या जीवनातल्या ज्या लढाई आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लढाई आम्ही रोज लढतो, त्या लढायांवर मला विजय प्राप्त करायचा आहे. तर प्रियानं मला भग्न होणं फार गरजेचं आहे. मला तुटलं जाणं फार गरजेचं आहे. आणि हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा मी त्या वधस्तंभावर मी खेळलेला असतो आणि मी माझ्या ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये घेऊन मी त्याग करून मी किंमत चुकवून मी माझ्या विश्वासी जीवनामध्ये वाटचाल करतो. तेव्हा शक्य आहे की होय, मी हर एक गोष्टीवर मी माझ्या जीवनामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. मला सांगू दे देवाच्या लोकांना, जेव्हा मी भग्न होऊन प्रभूचा आदर करतो, प्रभूचा सन्मान करतो, तेव्हा आमच्या जीवनातलं सर्व प्रकारचं अपयश परमेश्वर धुवून काढतो. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू दे, माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, हर एक अपयश आमच्या जीवनातलं जर मला धुवून काढायचं असेल, मला पुसून टाकायचं असेल, तर त्या वधस्तंभाच्या पार्श्वावर आम्ही भग्न होऊया, त्या वेदीवर येऊया. जी वेदी आमच्यासाठी प्रभूने तयार केली, ती वेदी म्हणजेच तो वधस्तंभ. त्या वधस्तंभाच्या जवळ येऊया आणि म्हणूया, प्रभू तू मला तोड, तू मला मोड आणि मला योग्य पात्र बना. देवाच्या लोकांना जेव्हा आम्ही योग्य बनेल तेव्हा आमच्या जीवनातलं अपयश निघून जाईल. आज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अपयशाचा सामना करत आहे का? आज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लढायांचा तुम्ही सामना करत आहे का? तुमच्या जीवनामध्ये हर एक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू आहे का? त्या लढाया बंद करायची असते, ते अपयश काढून टाकायचं असेल तर माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, आज भग्न होऊया. बायबल सांगतो, जो दीन आणि भग्न हृदय असा आणि जो माझी वचन ऐकून कंपायमान होतो, परमेश्वर म्हणतो मी त्याच्याकडे पाहतो. आज देवानं माझ्याकडे पाहावं, माझ्या परिस्थितीकडे पाहावं, माझ्या जीवनातल्या हर एक क्षेत्राकडे पाहावं आणि तिथे प्रभूने मला योग्य समय, उचित समय मला आशीर्वादित करावं. आज आमची अशी धारणा आहे. तर मला सांगू दे, आज आम्ही भग्न होऊया. प्रेम, आज माझ्या जीवनातला किती मोठा तो कठीणपणा असेल, ताठरपणा असेल, किती प्रकारचा प्रभूला आवडणाऱ्या त्या गोष्टी असतील, असं मी लीन होऊन पश्चातापी हृदयानं असं मी वधस्तंभाच्या पायावर येऊया. जसं त्या स्त्रीनं ती कुपी त्याच्या मस्तकावर फोडली, आज प्रभूला म्हणे, प्रभू तू मला फोड, मला मोड, मला तोड. प्रेम, इर्मयाच्या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की परमेश्वर आमचा कुंभार आहे. इर्मयाला हर एक गोष्टीत त्यानं दृष्टांत दिले, इर्मयाला वेगवेगळ्या प्रकारच्या द्वारे त्यानं दर्शनं दिली आणि इर्मया संदेशाच्याद्वारे लोकांना परमेश्वर हेच दाखवून देत होता, मी हर एक प्रकारे लोकांच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. त्याने इर्मयाला दाखवून दिले की मीच तुमचा कुंभार आहे, तुम्ही माझ्या हातची माती आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना मला योग्य बनायचं असेल, मला आकार योग्य यायचं असेल, मला असं वाटतं माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये चांगला आकार मला मिळावा, तर प्रेम आज त्या ख्रिस्त म्हटलेल्या कुंभाराच्या हाती आम्ही स्वतःला समर्पित करूया. त्याला म्हणूया की प्रभू तुला पाहिजे तिथं मला भग्न कर, मला तोड, मला मोड आणि मला योग्य पात्र तुझ्यासारखं कर. देवाच्या लोकांना पुन्हा एकदा सांगू नये मला, आम्ही दीन होऊया, आम्ही भग्न होऊया. तेव्हाच आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची मला चांगली तयारी करता येईल. मला आपली अनुभव चांगली तयारी करायची आहे. तर आज आम्ही हे शिकत आहे, मला भग्न होणं फार गरजेचं आहे. देवा तुम्हाला वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. दिवसातून प्रार्थना करूया आणि पश्चातापी हृदयानं परमेश्वराकडे येऊ, लीन होऊया आपल्यानं आणि दीन होऊया. दीन या शब्दाचाच अर्थ आहे आम्ही गरीब असणं. आणि जेव्हा आम्ही दीन होऊन, गरीब होऊन, लीन होऊन परमेश्वराच्या पायासोर येतो, प्रियानो तो आमच्यावर कृपा करतो. बायबल सांगतं तो लीनांवर कृपा करतो, तो दिनांवर कृपा करतो आणि परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो. आणि म्हणून आज मला लीन व्हायचं आहे की जेणेकरून देवाची कृपा आणि देवाची मर्जी माझ्यावर मला आलेली आम्हाला पाहिजे, माझ्या कुटुंबावर मला आलेली ती पाहिजे आहे. याच प्रेरणा मी डोळे बंद करूया, लीन होऊया, आपलं मस्तक खाली झोकूया आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, करुक्त देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या पायासोर येतो, तुझी आम्ही स्तुती करतो. प्रभा, मला आध्यात्मिक जीवनात चांगली तयारी करायची, आम्हाला अशी तयारी करायची की जेव्हा प्रभू तू येशील तेव्हा तू आमची आठवण करशील. आम्हाला अशी तयारी करायची की प्रभू आम्ही तुला संतोषवित आहे, आम्ही तुला आनंद देत आहे. प्रभू, आम्हाला आध्यात्मिकरित्या अशी तयारी करायची की माझ्या जीवनातून प्रभू नेहमी संतुष्ट होत आहे आणि मला भल्या आणि शाबास आणि विश्वासू दासी असं म्हणत आहे. तरी प्रभू, असं मी तुझ्याकडे प्रार्थना करतो,
आम्हाला भग्नतेचा अनुभव येऊ द्या. प्रभू अनेक वेळेला आम्ही आमच्या स्वभावामध्ये तुटत नाही, मोडत नाही, आम्ही वाकत नाही, आम्ही आमचाच ठेका पुढे घेऊन चालतो, आम्ही आमचाच ठेका घेऊन पुढे चालतो. पण तू देवा आज तुझ्या वचनातून तो आम्हाला शिकवलेला आहे. पवित्र आत्मा, आज देवाचं वचन जसंच्या तसं तू माझ्या जीवनामध्ये मोकळं केलेलं आहेस. आज तुझं वचन आमची बांधणी करत आहे. प्रभू तुझं वचन अद्भुत आहे प्रभू. आणि जेव्हा ते आमच्या जीवनामध्ये प्रभू ते हातोड्यासारखं आमच्या जीवनामध्ये येतं, तेव्हा ते आम्हाला मोडतं, तोडतं. तुझं वचन अग्नीसारखं आहे आणि म्हणून आमच्या जीवनातल्या हरेक नको असलेली गोष्टी ते जाळून भस्म करतात आणि आम्हाला योग्य बनवतात. तुझ्या वचनाच्या बऱ्याच बांधणी कर प्रभू. आज आमची अशी बांधणी कर की आम्ही आध्यात्मिकरित्या आणि तयारीसाठी आम्ही पुढे जात आहे. तू भग्नतेचा अनुभव आम्हाला येत आहे, तुटलेला अनुभव मला येत आहे आणि प्रभू त्यातले जे आशीर्वाद तो आज आम्हाला शिकवले प्रभू. त्या भग्नतेमुळे हर एक गोष्टीवर एक विश्वास म्हणून, एक मंडळी म्हणून, एक ख्रिस्ती कुटुंब म्हणून मला विजय मिळवता यावा. प्रभू मी प्रार्थना करतो आज लीन होऊन बघून तुझ्या जवळ तर म्हणतो माझ्या जीवनातल्या, कुटुंबातल्या, सेवेतल्या हरेक लढाया येशूच्या नावात बंद होते. माझ्या जीवनातल्या हरेक अपयश प्रभू माझ्या बरोबर चालत आहे प्रभू. आज ते हरेक अपयश धूर निघू दे, आज ते नष्ट आणि उद्ध्वस्त होते. माझ्या जीवनात हरेक अपयश येशूच्या नावामध्ये पुसून जाऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे. दयावान परमेश्वर, मी प्रार्थना करतो तुझे लोक आज कदाचित अपयश घेऊन चालत असते तर आज त्यांचा अपयश आम्ही येशू प्रभूमध्ये ब्रेक करतो. आज हरेक प्रकारच्या लढाया, युद्ध त्यांच्या जीवनामध्ये सुरू असेल तर प्रभू आज आम्ही येशूच्या नावामध्ये तुझं वचन त्यांच्यासाठी क्लेम करतो आणि हर एक युद्ध त्यांच्या जीवनातलं बंद होऊ दे अशी प्रार्थना करतो. आम्हा प्रत्येकावर प्रभू तू तुझा आशीर्वाद पाठव, आम्हाला सामर्थ्य दे, आम्हाला कृपा दे. प्रभूमध्ये चालत असताना तुझी कृपा आणि मर्जी आम्ही सांभाळावी, ती प्राप्त करावी म्हणून तू आम्हाला प्रतिदिवशी सहाय्य कर. तुझ्या आत्म्याच्या द्वारे चालव अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. दिवसेंदिवस आमची चांगली आध्यात्मिक तयारी होते आणि तू सहकार्य होते. प्रभू तू भग्न कर, त्यांना तुटलेला अनुभव दे आणि वधस्तंभ त्यांच्या जीवनात कार्य करत आहे. वधस्तंभ त्यांच्यासाठी सामर्थ्य घेऊन येत आहे. प्रभू हे पाहायला तर नाही ना दिवसात आणि अनुभवायला मिळू दे अशी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. मान सन्मान गुरु तुला दे, येशूच्या द्वारे मागतो, आमेन. आणि आता दैवापाश्वर येते प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आता मी प्रभूशाने आपले सदा सर्व काम तुम्हाबरोबर असतो. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. प्रेज द लॉर्ड.